नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही नोकरी करत असाल किंवा तुमचं पी-एफ खातं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. बऱ्याचदा आपल्याला अचानक पैशांची गरज भासते. कधी आरोग्याच्या समस्येमुळे, वैद्यकीय खर्चासाठी, कधी मुलांच्या शिक्षणासाठी, स्वतःच्या किंवा कुटुंबातील कोणाच्या लग्नासाठी, तर कधी हक्काचं घर बांधण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी. अशा आणीबाणीच्या प्रसंगी आता तुम्हाला पैशांची चिंता करण्याची गरज नाही. कारण ई-पी-एफ-ओने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना पी-एफ खात्यातून ॲडव्हान्स आगाऊ पैसे काढण्याचे जुने 13 नियम पूर्णपणे बदलले आहेत. आता हे नियम खूप सोपे करण्यात आले असून त्यांची विभागणी फक्त 3 सोप्या कॅटेगरीमध्ये करण्यात आली आहे. या नवीन नियमानुसार जर तुम्ही कोणत्याही कंपनीत सलग 12 महिने म्हणजेच फक्त 1 वर्ष जरी नोकरी केली असेल तर तुम्ही पी-एफ ॲडव्हान्ससाठी पात्र असाल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पैसे किती काढता येतील? तर तुमच्या पी-एफ खात्यात जमा असलेल्या एकूण रकमेपैकी तब्बल 75% रक्कम तुम्ही ॲडव्हान्स म्हणून काढू शकता. उर्वरित 25% रक्कम तुमच्या खात्यात सुरक्षित ठेवली जाईल. म्हणजेच ऐनवेळी तुम्हाला तुमच्या हक्काच्या पैशांपैकी एक मोठी रक्कम लगेच मिळू शकते. चला तर मग समजून घेऊया या 3 श्रेणी कोणत्या आहेत. पहिली श्रेणी आहे शिक्षण. स्वतःच्या उच्च शिक्षणासाठी किंवा कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी तुम्ही ही 75% रक्कम काढू शकता. जर तुमची सेवा 21 वर्षे किंवा 12 महिन्यांपेक्षा जास्त झाली असेल तर संपूर्ण नोकरीच्या कार्यकाळात तुम्ही शिक्षणासाठी तब्बल 10 वेळा पी-एफ मधून पैसे काढू शकता. दुसरी महत्त्वाची श्रेणी म्हणजे लग्न कार्य. जर तुमच्या घरात कोणाचे लग्न असेल किंवा तुमचे स्वतःचे लग्न असेल तर लग्नाचा खर्च भागवण्यासाठी तुम्ही पी-एफ मधून 75% रक्कम काढू शकता. यासाठी सुद्धा किमान 12 महिन्यांची नोकरी असणे बंधनकारक आहे. विशेष म्हणजे तुमच्या संपूर्ण करिअरमध्ये तुम्ही लग्नासाठी 5 वेळा पी-एफ ॲडव्हान्सचा लाभ घेऊ शकता. तिसरी श्रेणी आहे घर किंवा मालमत्ता. तुम्हाला नवीन घर खरेदी करायचे असेल, घर बांधायचे असेल, जुने घर पाडून नवीन बांधकाम करायचे असेल किंवा घरासाठी घेतलेले कर्ज फेडायचे असेल तरी तुम्ही 12 महिन्यांच्या सेवेनंतर 75% रक्कम काढू शकता. संपूर्ण नोकरीच्या काळात गृहनिर्माणासाठी तुम्हाला 5 वेळा पैसे काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. मित्रांनो, पूर्वीच्या नियमानुसार घर किंवा लग्नासाठी पी-एफचे पैसे काढायचे असल्यास 5 ते 7 वर्षे वाट पाहावी लागायची. पण आता तसे नाही. जुना दीर्घ प्रतीक्षा कालावधी आता संपला असून केवळ 1 वर्षाच्या नोकरीनंतर तुम्हाला या सर्व सुविधा मिळतील. मात्र लक्षात ठेवा, पूर्वी काही विशिष्ट कारणासाठी अवघ्या 2 महिन्यांच्या नोकरी नंतरही पैसे मिळायचे. ती सवलत आता बंद करण्यात आली आहे. आता सरसकट सर्व प्रवर्गासाठी 12 महिन्यांचा एकच नियम लागू झाला आहे. ई-पी-एफ-ओचा हा ऐतिहासिक आणि सोपा नियम 1 जुलै 2026 पासून देशभरात लागू झाला आहे. त्यामुळे जर तुम्ही 1 जुलै 2026 नंतर पी-एफ ॲडव्हान्स काढण्याचा विचार करत असाल तर या नवीन नियमांचा तुम्हाला मोठा फायदा होईल. ई-पी-एफ-ओच्या या नवीन निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटते? आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.